आज ऑफिसमधनं येताना ना, सकाळी जाताना तर मला गर्दी होतीच, पण आज येताना ना दादर मार्केट बऱ्यापैकी रिकामी होतं. एवढं दादर मार्केट रिकामी फार क्वचित असं असतं. आज इलेक्शन असल्यामुळे म्हणजे मतदान असल्यामुळे थोडीफार गर्दी कमी होती आणि मला ना फुलं घ्यायची होती. तर म्हटलं चला आज जाऊया. पण काय झालं की जसं सगळ्यांना फेरीवाल्यांना वगैरे उठवलेलं त्याच्यामुळे फुलवाले पण जास्त नव्हते आणि फुलं पण नव्हती. आज ॲक्च्युली सचिनचे काकी आलेले, तर काकींना फुलं हवी होती म्हणून मी गेली. नाहीतर मला जायचं होतं, पण मी विचार केलेला की मी आतमध्ये जाऊन फुलं नाही घेणार, पण त्यांना पाहिजे होती म्हणून मग मी म्हटलं चला आपण आपल्यासाठी पण घेऊ. तर ही फुलं मी त्यांच्यासाठी घेतली, कारण त्यांनी मला ही वाली फुलं आणायला सांगितलेली. आणि ही फुलं आज 40 रुपये किलोने होती. हीच बाहेर वाट्यावर तुम्ही घ्यायला जाल तर 10 रुपयाला वाटा किंवा 20 रुपयाला वाटा, म्हणजे 20ला 3 विकतात, कधी कधी 50ला 3 विकतात आणि मोजून 7-8च फुलं असतात. तर मी नाही याच्यापैकी सगळी व्यवस्थित मी जशी निवडते तशीच त्यांच्यासाठी निवडली आणि साईडला करून ठेवली. ही थोडीशी साईडला केली आणि मी माझ्यासाठी काय आणलं ते दाखवते. या तगराच्या वेण्या आणलेल्या आहेत, ज्या कळी वेण्या असतात त्या. आणि आज हे पॅकेट ना मला तुम्ही म्हणाल तर किती खूप स्वस्त मिळालं. आज हे 60 रुपयाला मिळालं आणि कुठेही आज काही कमी जास्त भाव न करता हे 60 रुपयाला मिळालेलं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा जेव्हा सांगतानाच ते लोक सांगतात 160 रुपये 140 रुपये. 140 रुपये तर फार कमीच बोलतात, 160 रुपयेच बोलतात नेहमी किंवा 150 रुपये बोलतात. मग आपण त्यांना थोडं कमी करत किंवा अशा पद्धतीने सांगत मग थोडं कधी 100 आणि कधी म्हणाल ना आता बऱ्याच वेळा त्यांच्याकडे स्वस्त पण असतं, पण कुठला सीझन वगैरे चालू झाला ना की मग त्यांचे याचा भाव खूप असतात, मग अजिबात कमी करत नाही. आणि इतर वेळेस पण मग ते 20ला 1 विकतात, नाहीतर मग असे 10 रुपयाला 1 सुट्टे आपल्याला मिळतात. ॲक्च्युली हारवाले मला कुठेच दिसले नाहीत बसलेले आणि म्हणून मग मी गजराच असाच एक लावून फक्त म्हणजे जॉईंट करून मी एक असा हारासारखा करून घेतला, कारण माझ्याकडे हार नव्हता आणि आज मला वेळ मिळेल की नाही मला माहिती नाही, त्याच्यामुळे म्हणून मी असाच घेतला. थोडीशी मी यातलीच फुलं मग माझ्यासाठी घेतली आणि मी अर्धा किलो फुलं घेतलेली, कारण याच्यामध्ये जे गोंडे असतात ना ते मला खूप बटबटीत असे वाटतात. मला ते खूप असे जास्त म्हणजे देवघरामध्ये नाही आवडत. दरवाजासाठी वगैरे किंवा आपण डेकोरेशनसाठी वापरतो त्याच्यासाठी गोंडे खूप चांगले वाटतात, पण देवघरामध्ये पूजेसाठी मला गोंडे का माहिती नाही, पण मला पहिल्यापासूनच नाही आवडत, त्याच्यामुळे ही फुलं मी आणत नाही. शक्यतो व्हाईट कलरची फुलं पण मी फार कमी वापरते. तर ही मी ना बघा सगळी सेग्रिगेट करून ठेवली. इथे ही जी वेगवेगळी फुलं होती म्हणजे जशी शेवंतीची होती, छोटे गोंडे होते, विलायती गोंडे म्हणतात त्यांना, तर ते मी साईडला करून ठेवले. चाफ्याची फुलं मात्र आठवणीने आणली दत्तगुरूंसाठी आणि स्वामींसाठी. ही मला आज महाग मिळाली, आज 10ला 5 होती, नाहीतर मग कधी 10ला 20 पण मिळतात. मी आणते आणि तुमच्याबरोबर जेव्हा कधी आणते तेव्हा तुमच्याबरोबर शेअर पण करते नेहमी. तर येताना पनीर घेऊन आली, कारण आज पनीरची भाजी करायची, पालक पनीरची भाजी करायची होती. त्याच्यासाठी मी थोडंसं 150 ग्राम पनीर आणलेलं आणि ना मी फक्त ते आताच वापरायचं आहे म्हणून नुसतं फक्त धुवून ते पाण्यामध्ये बुडवून ठेवलं आहे, म्हणजे ते त्याला कुठे परत म्हणजे काय बोलतात आपण खराब होऊ नये. खराब तर तसं होत नाही कारण मी ताजंच घेऊन आलेली, पण तरी पण आपण पाण्यात बुडवून ठेवावं. इथे मी फ्रीजमधनं तुम्हाला दाखवते. ही आपण रविवारी प्युरी करून ठेवलेली अजूनही तशीच आहे बघा. याचा कलर तर कुठेही चेंज झालेला नाही आहे, किंवा बऱ्याच वेळा कलर चेंज होतो असं आपल्याला वाटतं, पण मी तुम्हाला आता ही मिक्स करून पण दाखवते बघा. अगदी तशीच आहे, खूप पातळ पण नाही झाली आहे, जशी आपण ठेवलेली तशीच आहे. म्हणजे या वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर आरामात 8 दिवस राहतात असं काहीही नाही आहे. फक्त तुम्ही त्या कशा पद्धतीने कुठल्या भांड्यामध्ये स्टोअर करता आणि कशा स्टोअर करता याच्यावर पण ते अवलंबून आहे. एखादी गोष्ट सारखी आत बाहेर फ्रीजमधनं करू नये. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेवढीच तुम्ही ती वस्तू घ्यायची आणि फ्रीजमध्ये म्हणजे परत ठेवून द्यायची. आज लिंब संपलेली माझी म्हणून 4 लिंब घेतले आणि आज मला लिंब पण दादरला स्वस्त मिळाली. कधी ना खूप काही गोष्टी ना संध्याकाळच्या स्वस्त मिळतात. म्हणजे आता माझ्या मते थंडी आहे म्हणूनच स्वस्त झाली असतील लिंब. 10ला 4 लिंब आणली, नाहीतर मग 10ला 2 लिंब मिळत होती. म्हणजे मी गेल्या आठवड्यापर्यंत तरी आणली ना तेव्हा 10ला 2 होती. आता ह्या आठवड्यात माहिती नाही मला, पण आता जेव्हा ह्याचा रेट कमी झाला म्हणजे 10ला 4 मिळाली म्हणजे कमी झालाच असेल कदाचित. तर याच्यामुळे तुम्ही काचेच्या भरणीतच ठेवते बघा. याच्यामध्ये जो आधीचा टिश्यू पेपर असतो ना तो मी थोडासा बाजूने पुसून घेतला, कारण ओली होती लिंब आणि मला लगेचच भरून ठेवायची होती, म्हणून मी आता नवीन टिश्यू पेपर वापरले आणि जुने टिश्यू पेपर काढून ठेवले. आणि ही अशी मी काचेच्या भरणीत स्टोअर करून ठेवते. तुम्ही काचेचे नसेल प्लास्टिकच्या भरणीत ठेवले तरी चालेल, पण भरणीत खूप चांगले राहतात. तुम्ही टिश्यू पेपरमध्ये रॅप करा किंवा मग त्याला तेलाचा हात लावून जरी तुम्ही ठेवलात ना तरी लिंब खूप छान राहतात. आता आपल्याला करायचा आहे पुलाव.
तर पुलावची रेसिपी पण मी झटपट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे जो ओला मटार होता आधीचा थोडासा पॅकेटमध्ये जो होता तो पहिला घेतलाय आणि नंतर मी आत्ता जो दुसरा मटार माझ्याकडे मी आत्ता स्टोअर करून ठेवलेला त्याच्यातला थोडासा मटार घेते. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या सगळ्या भाज्या घ्यायच्या. इथे मी तुम्हाला दाखवते बघा, ही तुमची जी रिक्वेस्ट होती किंवा तुमची जी कमेंट आलेली त्याच्यानुसारच मी म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. ह्या भाज्या पण मी रविवारी स्टोअर केलेल्या, म्हणजे जवळपास 4 दिवस होते. फ्लॉवर बघा अगदी त्याच्याच्या तसा आहे. त्याच्यावरती जो आपण टिश्यू पेपर ठेवलेला तो पण कुठे पाण्याने भिजलेला नाही आहे, कारण बऱ्याच वेळा मॉइश्चरने म्हणजे आतमध्ये पाणी सुटतं डबा एअरटाईट असल्यामुळे, पण तसं काहीच झालेलं नाही आहे. आणि या काचेच्या डब्यांमध्ये अगदी पदार्थ खूप चांगला असा राहतो, कारण त्याचं बटन म्हणजे बटन म्हणण्यापेक्षा त्याचं जे झाकणच आहे ना ते खूप छान त्याला एअरटाईट बसतं. या दुसऱ्या डब्यात फ्रेंच बीन्स होते आणि ह्याचा कलर पण बघा अगदी हिरव्या गार तशाच्या तसा आहेत. नाही तर बऱ्याच वेळा ना तसे देठ कापलेले नसले ना तर की त्या देठाच्या साईडने सुकत जातात आणि मग फरसबी आपली लवकर खराब होते. त्याच्यासाठी मी अशाच ठेवते नेहमी. आणि या आता दोन्ही डबे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाहेर काढले आणि ते आता मग मी फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहे. आता जो आपला फ्लॉवर आहे तो मी छोटे छोटे तुकडे करून घेते, कारण त्याचे आपल्याला पुलावमध्ये यूज करायचं आहे. तर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घ्या. मी इथे गाजर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी गाजर घेतलेलं नाही आहे. मी फक्त मटार घेणार आहे, फ्लॉवर घेणार आहे, फ्रेंच बीन्स घेणार आहे आणि तुम्हाला ज्या साईजचे हवे असतील. आता मला जास्त मोठी मोठी कापलेली आवडत नाही, कधी कधी ना मी ती काढून टाकते भातातली तरी, म्हणजे जेव्हा राईस करते तेव्हा, म्हणून मी यावेळेस छोटे छोटेच तुकडे केले, कारण सगळे खाल्ले जातात ना. थोडीशी मोठी असली ना तर दिसायला पण ती थोडीशी खूप मोठी अशी बटबटीत दिसते राईसमध्ये आणि मग ती खाताना पण कंटाळा येतो. तर या डब्यामध्ये ना माझ्याकडे फ्रीजमध्ये काजूगर स्टोअर केलेले असतात. माझ्याकडे वेगवेगळे प्रकारचे काजूगर असतात. हे विदाऊट सोललेले असतात, याच्यामधले सोललेले पण माझ्याकडे स्टोअर केलेले आहेत. तुकडा काजू पण माझ्याकडे बऱ्याच वेळा स्टोअर केले जातात आणि हे आमच्याकडनं गावावरूनच आणले जातात. मी मोजून 4च काजूगर घेतलेले आहेत, सोलून घेतले, कारण हे पटकनच लगेच सोलून घ्यायचे, कारण हे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. कारण मग नंतर जास्त सोलायला वेळ लागला ना तर त्याची सालं सुटत नाही. तशा ह्या सगळ्या भाज्या बघा मी एकत्र पाण्यामधनं वॉश करून घेणार आहे आणि मग आता आपल्या कामांना सुरुवात करूया आपण. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर ना नेहमीच काही ना काहीतरी प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर टिप्स शेअर करत असते, म्हणजे झटपट जेवण कसं होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये पण तेच शेअर करणार आहे. जेव्हा कधी आपल्या घरी पाहुणे येतात तर आपल्याला एक प्रश्न पडलेला असतो. काही वेळेस आपल्याला आयडिया असते की पाहुणे आपल्याकडे येणार आहे, पण कधी कधी आपल्याला माहिती नसतं आणि अचानक पाहुणे येतात आणि मग आपल्या पुढे मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो की अरे मी आता काय करू. आणि आपण ते जेवणाला सुरुवात करण्याच्या आधी अर्धा एक तास तसंच बसून राहतो की मी काय करू काय करू काय करू. तर तुमच्याकडे थोडंसं मील प्लॅनिंग जर तयार असेल आणि तुम्ही त्याची सवय लावली ना तर तुम्हाला विचारच पडणार नाही. तुमच्या डोक्यात लगेच चक्र फिरायला चालू होणार आणि आपल्याकडे फ्रीजमध्ये काय आहे ना त्या गोष्टीतनं तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज करू शकता. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी अशाच काहीशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्यात. जसं आमच्याकडे आज सचिनचे काका काकी आलेले, तर मी म्हटलं चला आज काहीतरी आपण वेगळं मेनूमध्ये काय करू. आणि कधीतरी असं होतं आपल्याला पण असं वाटतं की ऑफिसमधनं येऊन किंवा घरात आपल्याकडे एवढी कामं असतात तर कधीतरी असं वाटतं की अरे मी एवढं सगळं करू शकेन की नाही. पण असं सगळं होतं, म्हणजे मी पण बऱ्याच वेळा करते. तर बघा आज आपण पुलाव करणार आहोत, म्हणजे मी मेनू जो ठरवलाय तो. तर पुलाव म्हणजे मटार आपल्याकडे नेहमी अवेलेबल असतात. मील प्लॅनिंग केलं, त्याच्यामध्ये फ्लॉवर बीन्स आणून ठेवलेले फ्रीजमध्ये. मी याच्यासाठीच ठेवते की भात डाळ किंवा आमटी वरण हे सगळं करण्यापेक्षा, किंवा कधी कधी कसं असतं कोणाला वरण आवडत नाही, कधी कोणाला आमटी आवडत नाही, कधी कोणाला तिखट डाळ आवडत असते. तर अशा वेगवेगळ्या सगळ्यांच्या आवडीनिवडी असतात. पण पुलाव ही अशी रेसिपी आहे ना की सगळेजण आवडीने खातात. पुलावमध्ये तुम्ही खड्या मसाल्याचा पुलाव, व्हाईट पुलाव, येल्लो पुलाव, त्याच्यानंतर जिरा राईस, असे वेगवेगळे ऑप्शन तुम्ही करू शकता जे पटकन होणारे असतात. कुकरला शिटी लावली की झाली आणि आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल, कधी कॉर्न असेल, सोयाबीन असेल, म्हणजे मटार जरी नसेल तरी तुम्ही सोयाबीन टाकून छान असा पुलाव करू शकता. तर पुलाव आहे. पालकची प्युरी आपण ऑलरेडी फ्रीजमध्ये करून ठेवली, त्याच्यामुळे आज आपण करणार आहोत पालक पनीर. कोथमीर वडी पण मी ऑलरेडी फ्रीजमध्ये करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे ती पण फक्त आपल्याला फ्राय करायची आणि करायच्या तर फक्त चपात्या. चपात्यांचं काम 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त भरपूर चपात्या असतील तर. आता 8, 9 किंवा 10 चपात्या असतील तर तुम्हाला 15 मिनिटं जास्तीत जास्त लागतील पीठ मळून चपात्या करेपर्यंत. जर तुमचा स्पीड असेल तर तुम्हाला तेवढाच वेळ लागेल, नाही तर थोडासा वेळ जास्त लागतो. पण एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही अर्ध्या तासात मॅनेज करू शकता. पुलाव
पालक पनीर, त्याचबरोबर वडी तळायची आणि चपात्या करायच्या. स्वीट तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इन्स्टंट जे आपले गुलाबजाम वगैरे बाहेर मिळतात ते आणू शकता, किंवा मग नाहीतर खीर तर आपला ऑप्शन आहेच, जो पटकन होणार आहे तो पण तुम्ही करू शकता. तर आजच्या ब्लॉगमधनं मी हेच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि ज्या ताईंनी आपल्याला एक म्हणजे रिक्वेस्ट पण केलेली, किंवा त्यांची कमेंट अशी होती की तुझ्या फ्रीजमध्ये एवढं सगळं तू कसं मॅनेज करतेस, किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी तू स्टोअर केल्यास ते किती दिवस राहतात आणि कशा पद्धतीने राहतात. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी पण ते पण तुमच्याबरोबर शेअर केलं की त्या गोष्टी कशा राहतात, म्हणजे जशी वस्तू आपण जेव्हा स्टोअर केलेली तशीच, आणि या 4 दिवसानंतर पण ती गोष्ट कशी आहे. कारण आज आपण रविवारी स्टोअर केलंय, रविवार, सोमवार, मंगळवार, आज बुधवार, 4 दिवस झाले तरी त्या वस्तू कशा आहेत, आतमधला पदार्थ कसा आहे, तो अजिबात खराब झालेला नाहीये, त्याचा कलरमध्ये पण कुठेही काही चेंजेस झाले नाहीये. ते सगळं मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडेल. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण करणार आहोत पुलावपासून सुरुवात. जर तुम्ही एखादा गोड पदार्थ तुम्हाला करायचा असेल तर सर्वात आधी तुम्ही गोड पदार्थ करून घ्या आणि नंतर मग तुमच्या जेवणाला सुरुवात करा. तर मी इथे गोड पदार्थ करणार नव्हती, त्याच्यामुळे मी पुलावपासून सुरुवात करणार आहे. हार्डली 5 ते 7 मिनिटात तुमची सगळी कामं ही पुलावची जी तुम्हाला प्रिपरेशन लागणार आहे ते 5 ते 7 मिनिटात सगळं होऊन जाणार. कारण याच्यामध्ये खूप असं काही चॉपिंग करायचं नव्हतं. फोडणीला मी फक्त जिरं टाकलेलं आहे, थोडासा जो माझ्याकडे बिर्याणी मसाला होता जो घरीच बनवलेला आहे तो टाकलाय. त्याच्यामध्ये मी ज्या भाज्या आपण घेतलेल्या त्या टाकलेल्या आहेत, थोडंसं मीठ टाकायचंय आणि याच्यामध्ये मी 1 पेला तांदूळ टाकलाय. 1 पेला तांदूळाला मी 2.5 पेले पाणी टाकणार आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, भाज्या पण तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपण घेतो आणि याची क्वांटिटी अजून डबल होते आणि त्याच्यामुळे ना भात मग अगदी सुका सुका होतो. त्याच्यामुळे जेवढा तांदूळ असेल त्याच्या डबल पाणी घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही जास्त टाका. माझी आई नेहमी म्हणते की ज्या भांड्यातनं तुम्ही एखादं पदार्थाचं कुठला पदार्थाचं म्हणजे जे काही असेल तर तो कांदा तुम्ही फोडणीचा कापला असेल त्या भांड्यामध्ये, किंवा भाजी त्या भांड्यामध्ये असेल, थोडेसे काही मसाला चिटकला असेल तर त्याच भांड्याने तुम्ही पाणी ओता, म्हणजे त्याची पदार्थाची चव अजून चांगली लागते. तुम्ही डायरेक्ट जेव्हा ग्लासाने किंवा पेल्याने वगैरे वरून पाणी ओतताना तेवढी त्यात पदार्थाची चव येत नाही. आता मला माहिती नाही, पण मी नेहमी ती लक्षात सवय ठेवून मी तशा पद्धतीनेच नेहमी ग्रेव्हीमध्ये पाणी ओतते. तर आपल्याला ना घाई गडबडीत ना मिक्सर लावायला खूप कंटाळा येतो. तर अशा वेळेस ना टोमॅटोची प्युरी करायची असेल तर मी ना असा कांदा किसणीवर किसून घेते. याने कांदा पटकन किसला पण जातो आणि आपल्याला जशी पाहिजे बारीक पातळ अशी जी ग्रेव्ही असते ना अगदी स्मूथ अशी तयार होते याची ग्रेव्ही. आणि याचं ना साल पण अगदी साईडला इझिली बाजूला होतं आणि जो आतमधला टोमॅटोचा गर असतो तो सगळा अगदी बारीक होऊन जातो आणि हे पटकन होतं. खूप इझी आहे, वॉश करायचं पण टेन्शन नसतं. मिक्सरचं भांडं वरचं झाकण मग ते क्लीन करायला पण तेवढासा वेळ जातो. आणि कसं होतं, थोडासा एका ह्याच्यासाठी परत सगळं मिक्सर वगैरे लावा तर त्याच्यामध्ये आपल्याला कंटाळा पण येतो. तर आता मी फोडणीसाठी काय लागणार ते तुम्हाला सांगते. इथे लसूण घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, 2 मी मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या सुक्या लाल मिरच्या असतात त्या 2 मी कापून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो घेणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जिरं लागणार आहे फोडणीसाठी. तर आता पालक पनीरच्या फोडणीसाठी ची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते, ती बघून घ्या तुम्ही. इथे मी तेल टाकलं एका पॅनमध्ये, याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. याच्यामध्ये मी ज्या लाल मिरच्या घेतलेल्या 2 घेतलेल्या त्याला मध्यभागी कापून घेतलंय त्या टाकून घेतल्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये लसूण घेतलाय. लसूण छानपैकी खरपूस रंगावर म्हणजे छानपैकी परतला गेला पाहिजे, मस्त असं त्याचा छान वास आला पाहिजे की मग आपण याच्यामध्ये कांदा घेणार आहोत. कांदा अगदी थोडासा घेतलाय मी, खूप जास्त घेतलेला नाहीये. आणि कांदा पण अगदी गुलाबी रंगावर मऊ होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेतल्यानंतर आपण जर टोमॅटोची प्युरी करून घेतलेली, तुम्ही प्युरी वापरली तर अतिउत्तम, किंवा जर अशा पद्धतीने जरी तुम्ही घेतलात ना तरी तो छान लागतो. म्हणजे अगदी कुठे असं तोंडात पण येत नाही आणि तुम्हाला कळणार पण नाही. कांदा टोमॅटो एकजीव होण्यासाठी तुम्ही म्हणजे हे जे मिश्रण केले त्याच्यातच तुम्ही मीठ टाकून घ्या, म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होतात, मऊसूत होतात एकदम आणि ग्रेव्हीला एक छान असा थिकनेस पण येतो. आता याच्यामध्ये आपण थोडासा एक अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकणार आहोत आणि आपली जी पालकची प्युरी आहे ती ओतणार आहे. तर इथे पण बघाल ना तुम्ही, तर अशा पद्धतीने मी म्हणते. आता ह्या भांड्यामध्येच आपण पाणी ओतायचं, जे आपण पालक प्युरीचं भांडं त्या भांड्यातच पाणी ओतायचं आणि मग ते पाणी भाजीमध्ये ओतायचं. तुम्ही वेगळं ग्लासाने वरून ओतायचं नाही किंवा मग वेगळं पेल्याने ओतायचं नाही, म्हणजे त्या पदार्थाची चव त्या पदार्थात उतरत नाही. तर आता ह्या लॉजिक मला माहिती नाही,
पण तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे, कारण पालक पनीर हे थोडंसं जाडसरच चांगलं वाटतं आणि याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी ना याच्यामध्ये सिक्रेट पदार्थ हा आहे ना की थोडीशी चिमूटभर तुम्ही साखर टाका आणि मग तुमच्या भाजीची टेस्ट घेऊन बघा, अगदी तुम्हाला हॉटेलसारखी टेस्ट लागेल. काही बेसिक गोष्टी असतात ज्या आपण करायला विसरतो, सगळ्या गोष्टी करतो, याच्यामध्ये चवीसाठी आपण वरून क्रीम पण टाकतो पण साखर टाकायला विसरतो. तर तसं करू नका, साखर टाका आणि नंतर एकदा पालक पनीर टेस्ट करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे पालक पनीर पण आपलं एक 7 ते 8 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटात तयार होणार आहे. पुलावला 10 मिनटं पकडा तुम्ही, याला 10 मिनटं पकडा आणि चपात्यांना 15 ते 15 मिनटं पकडलात आणि तुम्हाला कोथिंबीर वडी फ्राय करायची असेल तर 5 मिनटं लागतात हार्डली. तर इथे आपण तडका तयार करून घेणार आहोत. तर छानपैकी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली, 2 मिरच्या टाकल्यात आणि छान असा गरम गरम तडका आपल्या भाजीवर टाकायचा आहे, म्हणजे त्याला छान असा तेलाचा तवंग सुटतो आणि भाजी खूप सुंदर दिसते आणि वरतून वास पण खूप छान येतो. तुम्हाला जर लसूण आवडत असेल ना तर थोडासा लसूण तुम्ही त्याच्यामध्ये पण टाका, म्हणजे फोडणीला खूप छान असा वास येतो अजून. तर आता आपण पीठ तयार करून घेऊ, म्हणजे चपातीसाठी. एका साईडला आपला भाजी आणि भात झालेला आहे, म्हणजे वरण भात आणि भाजी आपली झालेली आहे. आता आपल्याला पोळ्या करायच्यात, त्याच्यासाठी पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ आणि पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे. आणि मी आज पीठ खूप लवकर मळून ठेवलं नाही आहे, कारण मला माहिती होतं, कारण माझा जास्त वेळ असा जाणार नव्हता. भाजी आणि भात हे पटकन होणार होतं, त्याच्यामुळे मी म्हटलं चला सगळं झाल्यानंतरच आपण चपात्या मळूया, म्हणजे एकदमच पीठ मळू आणि एकदमच लाटायला घेऊ. मला असं नेहमी वाटतं की आपण उगाचच सगळ्या गोष्टींचा खूप जास्त असा विचार करत राहतो की मला हे जमेल की नाही किंवा मी हे कसं करू. जेव्हा आपल्या पुढे प्रश्न पडतो ना की आत्ता एक्स्ट्राचं जेवण काय वेगळं बनवायचं किंवा आत्ता घरी पाहुणे आले की त्यांच्यासाठी वेगळं असं स्पेशल असं काय बनवायचं, तर हा प्रश्न आपल्याला खूप पडतो आणि आपण त्या सगळ्या विचारात गढून जातो आणि त्याच्यामध्ये ना काहीतरी वेगळंच आपण करून बसतो. आणि प्रत्येकाची आवडीनिवडी आपल्याला माहिती नसतात, त्याच्यामुळे तुम्ही बेसिक काही गोष्टी विचार करून केलात ना ते त्या सगळ्यांना आवडणारे असतात. माझ्याकडे कुठली ना कुठली तरी एखादी तरी वडी माझ्याकडे नेहमी तयार असते आणि वडी नसली तरी मिरच्या तुम्हाला माहिती आहे ज्या मिठात आपण बेसनात भिजवून ज्या फ्राय करतो ना त्या तरी माझ्याकडे नेहमी असतात आणि त्या सगळ्यांना आवडणारा हा ऑप्शन आहे. नसेल तर तुम्ही बटाट्याची भजी हा ऑप्शन ठेवा, म्हणजे तो एक ऑप्शन तुम्हाला चांगला असा मिळेल. पुलाव जर तुम्ही केलात ना तर मी तर तुम्हाला म्हणेल तुम्ही डाळ वरण आमटी करण्यापेक्षा नेहमी पुलावच ट्राय करा, कारण पुलाव पण हा असा पदार्थ आहे की तो सगळ्यांना आवडीने, म्हणजे सगळ्यांनी आवडीने खातात सगळेजण, कुठेही कोणाला काही प्रॉब्लेम येत नाही. मग तिखट झालं किंवा मग खूपच जास्त गोड झालं असं काही पदार्थ होत नाही कुठल्याही पद्धतीचा, म्हणजे पुलावमध्ये. तर आय होप मला जे बोलायचं ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी सांगण्याचा जे काही प्रयत्न केला असेल ते तुम्हाला कळलं असेल. तर माझं रुटीन हे असंच असतं आणि कितीही गडबड असेल तरी मी गडबडून कधीच जात नाही, कारण मील प्लॅनिंगचा बॅकअप आपल्याकडे जेव्हा तयार असतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या स्मूथली चालत असतात आणि मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला ज्या ज्या ताईंनी कमेंट्स केलेल्या की त्यांना मील प्लॅनिंगचे व्हिडिओ अजूनही बघायचे आहेत तर येणाऱ्या फ्रायडे सॅटर्डे संडेमध्ये तुम्हाला त्या तिन्ही गोष्टी बघायला मिळतील. ज्योती मॅमची रिक्वेस्ट होती की त्यांची आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी माझ्याकडे अजून पेंडिंग आहे, तर ती पण मला सॅटर्डे आणि संडेमध्ये पूर्ण करायची. तर जसा वेळ मिळेल तसं नक्कीच लवकरात लवकर तुमच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. बोलता बोलता बघता बघता चपात्या पण करून झाल्यात आणि सर्वात शेवटी राहिलेली कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडी तर फक्त आपल्याला फ्रीजमधनं काढून घ्यायची होती. पॅन गरम करायला ठेवते, याच्यामध्ये तेल ओतून घेते. टिश्यू पेपर साईडला मी पॅनमध्ये डिशमध्ये मी काढून ठेवलं आहे, म्हणजे छानपैकी फ्राय केल्या की मग त्यात तेल त्याच्यामध्ये राहत नाही, छानपैकी टिश्यूमध्ये हे होऊन जातं. आणि काय होतं बऱ्याच वेळा तुम्ही फ्राईंग पॅनवर नॉर्मल ड्राय रोस्ट पण करू शकता किंवा अशाच तडका मारून पण या खाऊ शकतात, पण कधीतरी जेव्हा गेस्ट येतात तेव्हा असं तळलेलं असेल तर ते खायला अजून छान लागतं. म्हणून मग मी 2 वड्या काढून घेतल्या आणि ॲक्च्युली एवढ्या 2 वड्या लागणारच नाही आहेत, त्या पण उरल्या जाणार. आणि ना वड्या चवीला खरंच खूप चांगल्या झालेल्या, मस्त झालेल्या. मी याच्यामध्ये कुठलंही आलं लसूण नव्हतं टाकलं किंवा कुठलाही एक्स्ट्रा तांदळाचं पीठ किंवा जसं मला एक रिक्वेस्ट पण आलेली की ताई आम्ही ज्वारीचं पीठ टाकतो, तर ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ यासाठी टाकतात की वड्या कुरकुरीत व्हाव्या म्हणून. पण जर तुम्ही बेसनाचा वापर कमी केलात ना तर आपोआपच तुमची वडी कुरकुरीत होईल. त्याच्यासाठी तुम्हाला ॲडिशनल तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ टाकण्याची गरज नाही आहे.
तुम्ही जर एकदा ट्राय करून बघितलात, बेसन कमी टाकायचं आणि वडी तुमची अशीच छानपैकी त्याच्यामध्ये गुंडाळा करून वड्या तयार करून मग त्या स्टीम करून घ्या आणि नंतर त्या डीप फ्राय करून खा, म्हणजे तुम्हाला त्या तशाच कुरकुरीत अशा लागतील. आणि थोडंसं तीळ वगैरे जर तुम्ही टाकले तर खाताना अजून थोडेसे क्रिस्पी लागतात. तर मी अशा पद्धतीने करते. आणि आलं लसूण नाही घातलंय ना तरी पण ही वडी म्हणजे खूप सुंदर झालेली. तुम्ही एकदा आलं लसूण न टाकता अशा पद्धतीने वड्या नक्की करून बघा. माझं असं हे असेल की मी ज्या रेसिपी तुम्हाला दाखवते त्याच्यातनं प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं आणि काहीतरी छान असं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. तुमच्याकडे पण माझ्यासाठी काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे तुमच्याकडची कुठली पद्धत असेल तर त्या पद्धतीने मी करून मग ती ट्राय करून तुमच्या शेगड्यांबरोबर परत एकदा शेअर करण्याची माझी देखील इच्छा आहे. तर तुमच्याकडे काही वेगवेगळ्या व्हरायटीज असतील किंवा तुमच्याकडे काही काही सजेशन्स असतील ते देखील मला नक्की सांगा. वडी तयार करून झाली आणि सगळं जेवण आपलं तयार झालं. आता आपल्याला जेवणाचं ताट तयार करायचं आहे. ते पण तुमच्याच रिक्वेस्टमुळे हे जेवणाचं ताट तयार करून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघू शकता मी तुम्हाला ना पालक पनीर जो आपला तयार झालेला तो वरती जो तवंगा आलाय ना आपण जे छानपैकी फोडणी टाकलेली त्याचा खूप सुंदर वाटत होता. या आपल्या कुरकुरीत अशा कोथिंबीरच्या वड्या, त्याच्यानंतर हा आहे पालक पनीर आणि वरती बघा तरी आलेली ना खूप सुंदर दिसत होतं, जसे ढाब्यावर मिळतो ना तसाच झालेला होता. थोडंसं दही आहे. दही प्रत्येकालाच आवडतं असं नाही आहे, पण मला आवडतं त्याच्यामुळे दही माझ्या प्रत्येक जेवणामध्ये असतं. थोडासा पुलाव आणि त्याचबरोबर आपण केलेले चपात्या म्हणू शकता किंवा मग फुलके, कारण माझे छोट्या साईजचे असतात तर ते फुलके म्हणू शकता. आणि इथे आपली छान अशी सुंदर अशी झटपट अशी होणारी थाळी तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आता ही सगळी भांडी तुम्ही बघत असाल मी सगळी A to Z सगळी भांडी घासून घेते. म्हणजे इव्हन ज्याच्यात आपण पालक पनीर पण केलेलं ते पण मी इव्हन ट्रान्सफर करून घेते. राईस पण तुम्ही बघू शकता कुकर मी ते वॉश करून ठेवलं. म्हणजे सगळी भांडी मी घासून ठेवते, पाहुण्यांना जेवण पण देते आणि त्याच्यानंतर मग आरामात जेवायला बसते. म्हणजे फक्त स्वतःचं एक ताट जेव्हा घासताना म्हणजे असं वाटतं ना तर खूप बरं वाटतं. असं रे छान आहे, आता माझी सगळी कामं संपलीत आणि मी मोकळी झाली. तर म्हणून मी हे सगळं असं करून ठेवते. आणि कसं होतं माझं जेवेपर्यंत ही सगळी भांडी पण ड्राय होऊन जातात, म्हणजे पाणी याच्यातलं सगळं नितळून जातं आणि मग ती आपण पटकन म्हणजे लगेच लावू पण शकतो. तर आजच्या व्लॉग मधनं मी तुम्हाला झटपट असं होणारं मील प्लॅन म्हणजे मील जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. कारण जेव्हा कधी पण आपण पाहुणे येतो तेव्हा आपला बराचसा गोंधळ उठतो की पण ज्या वेळेस थोडंफार आपल्या डोक्यात आधी काहीतरी तयार असेल पण प्रत्येक वेळेस ते नसतं पण. आणि कसं असतं थोडंसं मील प्लॅनिंग तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला जर करून ठेवलं तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जेवणामध्ये काहीतरी व्हरायटी करून एक अर्ध्या तासात जास्तीत जास्त पाऊण तासात खूप छान सुंदर असा स्वयंपाक करू शकता. आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलंय. बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या देखील तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नेहमी माझा प्रयत्न असतो आणि तो यापुढे करत राहणार. तर उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेन. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.